नमस्कार, मी कोमल जोशी. आपण पाहत आहात इंडिया लाईव्ह 24 मराठी. पाहूया आतापर्यंतच्या सविस्तर बातम्या. नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर शहरातील एका पोल्ट्री फार्मच्या 10 ते 15,000 कोंबड्या मृत पावल्या असून त्यांना खड्ड्यात गाडण्यात आल्याची माहिती निनावी तक्रारीवरून मिळाल्यानंतर तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी आणि तलाट्यांनी संबंधित पोल्ट्री फार्मवर जाऊन पंचनामा केला. त्यानंतर कोंबड्या बर्ड फ्लूने की राणीखेत आजाराने मृत पावल्या हे प्रयोगशाळा अहवाल आल्यावर स्पष्ट होईल असे सांगितले. मात्र शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. हरीफभाई बलेसरिया नवापूर पोल्ट्री फार्मर म्हणून मागे मी 6 तारखेला जो इंटरव्ह्यू दिला होता तेव्हा कावडामध्ये आणि याच्या कावडाचा रिपोर्ट आला होता बर्ड फ्लूचा. तेव्हा कोंबड्यामध्ये काहीच नाही होता. पण आता एक 2-3 दिवसपासून आमच्या म्हणजे माझा स्वतःचं नाही पण जे आमचे जे पोल्ट्री फार्मर आहेत 4-5 पोल्ट्री फार्मर आहे तिथे सामान्यपेक्षा जास्त कोंबडे मरत आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे. दुसरे एक आमचे एक मोठे फार्मर आहे त्याच्याकडे पण कोंबडे मेले आहे. तिथे तहसीलदार साहेबांनी काल पंचनामा केलं. त्याच्यात आम्हाला असं एक सांगायचं आहे की बुवा लोकांना असं हे आहे की बाई हे बर्ड फ्लू आहे. तर आम्ही असं खुलासा करू इच्छितो की बर्ड फ्लू जे आहे ते एकमेव भोपाळ जे लेब आहे ते डिसाईड करू शकणार आहे की हे बर्ड फ्लू आहे किंवा नाही. सामान्य परिस्थितीत राणीखेत RD जे डिसीज आहे तोच दिसतो आहे हे आम्ही दावाने सांगू शकतो. आणि प्रशासनाला आम्ही म्हणजे ॲनिमल हॉस्पिटल डिपार्टमेंटचे जे डॉक्टर आहे त्याच्यात आमचे जे पोल्ट्री फार्मर आहे ते संपर्कात आहे आणि वारंवार त्यांच्याशी बोलणं जात आहे. रोज सकाळी संध्याकाळी किती मरण झालं काय झालं ते रिपोर्ट आम्ही देत आहोत ॲनिमल हॉस्पिटल डिपार्टमेंटला. म्हणजे आम्ही काही शासनापासून काही लपवत आहे तसला कोणता भाग नाही. आणि हा जे पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या मरत हे सामान्य बाब असतो. दिव्य, भव्य और सुरक्षित महाकुंभ के लिए तैयार है धर्मनगरी हरिद्वार. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के मार्गदर्शन में त्रिवेंद्र सरकार ने आस्था से सजा दी है धर्म की नगरी हरिद्वार. भारत की सांस्कृतिक और आध्यात्मिक चेतना का स्पंदन है महाकुंभ. कोविड की चुनौतियों के साथ महाकुंभ के लिए तैयार हैं हम. उल्हासनगर शहरातील मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांना अज्ञात दुचाकीस्वारांनी फरफटत नेत हल्ला केल्याची घटना घडली असून हा सगळा प्रकार CCTVत कैद झाला आहे. दरम्यान मोबाईल स्नॅचिंग करण्याचा हा प्रयत्न असल्याचा प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार तक्रार दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले. आमदार राजू पाटील यांच्याकडील बैठक संपवून गोडसे हे रात्री 10:30च्या सुमारास लाल चक्की येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयासमोर फोनवर बोलत उभे असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोडसे यांच्या गळ्याभोवती फास आवळताना फरफटत नेत रस्त्यावर फेकले. शिवाय या हल्लेखोरांनी हातावर वार केल्याचेही गोडसे यांनी सांगितले. कल हम लोग सब राजू दादा पाटिल के इधर मीटिंग के लिए गए थे. एक 10 बजे के करीब वहाँ से निकले, 10:30 तक यहाँ तक पहुँचे थे. तो ऑफिस वगैरह बंद करके मुझे फ़ोन आया तो फ़ोन पे बात करते हुए मैं बाहर खड़ा था और कम से कम 15 मिनट तो मैं फ़ोन पे बात ही कर रहा था. अभी मैं फ़ोन पे बात कर रहा था मुझे इतना समझ में नहीं आ रहा था, लेकिन 1-2 युवक थे जो मोटरसाइकिल पे आ जाके जिस कैमरे में दिख रहे कि वो ध्यान दे रहे थे मेरी तरफ और बाद में सामने से आके डायरेक्ट मेरे ऊपर झपट लिया. झपट लेके पहला गला खींचा. गला खींचने के बाद मेरे पे कोई तो हथियार था उनके हाथ में, तो वो हाथ पे वार कर दिया और उसके बाद मेरे को सर के बल गिराया और इसमें मेरा मोबाइल भी छीनने का कोशिश किया, लेकिन वो उनके हाथ में आया नहीं और वहाँ से वो तुरंत भाग गए.
तालुक्यातील वाळकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ध्वजारोहण केलेला ध्वज सूर्यास्तापूर्वी खाली उतरवला नाही, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी फराटे यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणानंतर सायंकाळी सूर्यास्तापूर्वी ध्वज खाली घेणे आवश्यक असताना जिल्हा परिषद शाळा वाळकीचे मुख्याध्यापक संभाजी फराटे यांनी वेळेमध्ये ध्वज खाली न घेतल्याबाबत विजय खशाबा पवार केंद्रप्रमुख वडगाव बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल असून त्याचा तपास EPI कापरे करीत आहे. अविश्वसनीय, अकल्पनीय उत्तराखंड के नवनिर्माण में, उत्तराखंड के उत्थान में हम हैं सबसे आगे. संकल्प से सिद्धि को साकार करते हुए प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का निश्चय और त्रिवेंद्र सरकार की नीतियां, धरातल पर हैं उपलब्धियां. 4 साल में चमचमाती और चौड़ी सड़कों का निर्माण, फ्लाईओवर्स का जाल, 274 से ज्यादा पुलों और रेलवे ओवरब्रिज का निर्माण, ये हैं हमारे संकल्प और तेजी से बढ़ते उत्तराखंड का प्रमाण. विकसित होता उत्तराखंड कदम कदम पर है प्रमाण. उल्हासनगर न्यायालयाच्या कमानीसोबत न्यायालयाचे सुशोभीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. उल्हासनगरचे न्यायालय हे चोपडा कोर्ट नावाने ओळखले जात होते. मात्र आता या न्यायालयाची स्वतंत्र कमान उभारली असून त्यावर उल्हासनगर दिवाणी न्यायालय असे नामकरण करून न्यायालयाला नवी ओळख देण्यात आली आहे. या न्यायालयाच्या नव्या कमानीचे उद्घाटन न्यायालयाचे न्यायाधीश विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यायाधीश B बावकर, NA माने, KM मराठे, VV चव्हाण, EA भास्कर, AC दळवी यांच्यासह न्यायालयातील वकील संघटनेचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते. आज या ठिकाणी उल्हासनगर न्यायालय जो मुख्य द्वारावरती उल्हासनगर दिवाणी व फौजदारी न्यायालय असा नामफलक लावण्यात आलेला आहे. बरेच वर्ष झालं की या इमारतीला चोपडा कोर्ट म्हणून ओळखायचे, परंतु चोपडा कोर्ट म्हणजे लोकांचा संभ्रम असायचा. परंतु आता दिवाणी व फौजदारी न्यायालय उल्हासनगर असं नामकरण फलक लावण्यात आलेलं आहे, सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. आणि त्याचं उद्घाटन आमचे दिवाणी न्यायाधीश चव्हाण साहेब यांनी केलेलं आहे, त्यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि या इमारतीला ओळख झालेली आहे. बऱ्याच जणांना ही न्यायालयाची इमारत अशी माहिती होईल. एवढेच 2 शब्द बोलतो. नमस्कार, मी दिवाणी व फौजदारी न्यायालय उल्हासनगर येथील प्रमुख न्यायाधीश विजय चव्हाण. या बिल्डिंगचे जवळपास मागील 20-25 वर्षापासून सुशोभीकरण करण्यात आले नव्हते, पण 14व्या वित्त आयोग समितीमुळे या बिल्डिंगला सरकारकडून बराच निधी प्राप्त झाला होता. त्याचा पुरेपूर आम्ही वापर या बिल्डिंगच्या सुशोभीकरणाकरिता केलेला आहे. तसेच सर्व रंगरंगोटीचे काम आणि सर्व कार्यालयाचे फाईल व्यवस्थित ठेवण्याचं कामकाज आम्ही या निधीतून केलेलं आहे. आशेची बघ पहाट झाली, उंबरठ्याशी स्वप्न आली, डोळ्यांमध्ये फुलपाखरे, ओठांवरती गोड गुपिते घेऊन आता चला, गट्टी पट्टी गप्पा गोष्टी पुस्तकांशी जुनीच गट्टी पुन्हा करूया जरा, शाळेकडे परत फिरूया, चला मुलांना चला, चला मुलांनो चला, चला मुलांनो चला, संकटावर नक्की मात आपली, नियम पाळूया सर्व मिळून,
स्पर्धेचा चला मुलांनो चला बिघडलेले खळले सारे पुन्हा चमकतील नव्याने तारे पुन्हा देऊया टाळ्या आणि पुन्हा हसूया जरा पावलाशी मित्राच्या पावल जुळवूया चला नव्या नव्याचे वाहते वारे नव्या रंगात रंगले सारे नव्या ऊर्जेने नव्या उर्मीने नव्या दमाने नव्या दिशेने चला चला रे चला शाळेकडे परत फिरूया चला मुलांना चला चला मुलांनो चला चला मुलांनो चला चला मुलांनो चला बातमीपत्रात वेळ झाली आहे येथेच थांबण्याची. तुम्ही मात्र पाहत राहा इंडिया लाईव्ह 24 मराठी, खरी पत्रकारिता खरा विश्वास.